नमस्कार सर्वांना. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीकॉम फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी सेल्समॅनशिप अँड सेल्स मॅनेजमेंट या विषयाचं विक्री व्यवस्थापनातील आधुनिक प्रवाह या घटकावर आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे. सोलापूर विद्यापीठाच्या बीकॉम फर्स्ट इयर सेमिस्टर 2 मध्ये NEP पॅटर्ननुसार हा एक विषय सेल्समॅनशिप अँड सेल्स मॅनेजमेंट हा ॲड करण्यात आला आहे आणि आतापर्यंत आपण या विषयाचे एकूण 8 व्हिडिओ लेक्चर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे. आज हा आपला 9वा व्हिडिओ लेक्चर आहे. तुम्ही यापूर्वीचे व्हिडिओ लेक्चर बघितले नसतील तर ते सर्व बघून घ्यावे. आज आपण यामध्ये विक्री व्यवस्थापनातील नवीन कल किंवा त्याचा आधुनिक प्रवाह याबद्दल माहिती बघणार आहे. बघा, हा जो विषय आहे बीकॉम फर्स्ट इयरला 2 क्रेडिटचा हा विषय आहे. म्हणजे तुम्हाला विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा जो विषय आहे तो 30 मार्काचा असणार आहे. ठीक आहे. एकूण यामध्ये 2 टॉपिक आहेत. त्यापैकी पहिला टॉपिक 1 ते 6 व्हिडिओ लेक्चर हे आपले पहिला टॉपिक आहे आणि पुढे 7 ते 12 पार्ट म्हणजे एकूण 7 ते 12 जे व्हिडिओ लेक्चर आहेत ते आपला युनिट 2 आपण यामध्ये कव्हर केले आहे. बघा, विक्री व्यवस्थापनातील नवीन कल किंवा ज्याला आपण आधुनिक प्रवाह असं म्हणतो. ठीक आहे. तर त्यामध्ये पहिला आहे डिजिटल विक्रीचा वाढता वापर. बघा मित्रांनो, आजच्या युगामध्ये आज आपण सर्वजण इंटरनेट वापरतो, मोबाईल वापरतो, कॉम्प्युटर वापरतो. संपूर्ण जग आता हे कॉम्प्युटरचं एक जाळं बनलं आहे किंवा इंटरनेटचं एक जाळं बनलेलं आहे. आपण घरी बसल्या ठिकाणी कोणतेही काम इंटरनेटच्या माध्यमातून सर्व काम आपण काही मिनिटामध्ये काही सेकंदामध्ये पूर्ण करत असतो. तर त्यातलाच एक बदल जो आहे, नवीन कल आहे, तो डिजिटल विक्रीचा वाढता वापर. बघा, यामध्ये इंटरनेट आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे विक्री पद्धतीमध्ये मोठे बदल झाले आहेत. यामध्ये वेबसाईट, सोशल मीडिया आणि मोबाईल ॲप्सद्वारे उत्पादन विकले जातात. यामुळे विक्री प्रक्रिया अधिक वेगवान आणि सोयीस्कर झाली आहे. मित्रांनो, खूप सारे असे ॲप्स आहेत जसे की तुम्हाला माहिती आहे फ्लिपकार्ट आहे, अमेझॉन आहे, मिशो आहे, उबेर आहे, ओला आहेत, रेडबस ॲप आहे, बुक माय शो आहे. म्हणजे खूप सारे असे ॲप आहेत ते आपण घरी बसल्या ठिकाणी काही ऑर्डर करतो, काही बुक करू शकतो. तर इतकं बदल आजच्या या युगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हा एक नवीन कल आहे, नवीन बदल आहे. त्यामध्ये डिजिटल विक्रीचा हा वाढता वापर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. त्यानंतर पुढं बघा, ग्राहक केंद्रित दृष्टिकोन. बघा, यामध्ये आजच्या विक्री व्यवस्थापनामध्ये ग्राहकांच्या गरजा आणि समाधानाला जास्त महत्त्व दिले जाते. कंपन्या ग्राहकांच्या अपेक्षेनुसार उत्पादने आणि सेवा देतात. यामुळे ग्राहकांचा विश्वास आणि निष्ठा वाढते. बघा, आजच्या युगामध्ये काय केलं जातं की ग्राहकांना नेमकं काय हवं आहे, ग्राहकांच्या गरजा काय आहेत, ग्राहकांच्या समस्या काय आहेत आणि त्यांचं समाधान कशामध्ये जास्त आहे हे शोधलं जातं आणि मग तशा प्रकारच्या वस्तू या ठिकाणी विकले जातात. आज तुम्ही बघता AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बरोबर आहे. आर्टिफिशियल त्याचं जे इतकं प्रमाण आजच्या आपल्या या युगामध्ये वाढ झालेलं आहे. खूप लोक तुम्ही बघता कुठेही जावा, भाकरी करायचं आहे त्याची मशीन आहे, बरोबर आहे. तुम्हाला पूर्वी आपल्या घरी मिक्सर आहे, कपडे धुवायचं मशीन आहे, बरोबर आहे. चपाती बनवायचं आहे त्याचं मशीन आहे. तुम्हाला एखादं फळ कापायचं आहे, लिंबू कापायचं आहे, तशा प्रकारचे मशीन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. म्हणजे काय आहे की आजच्या युगामध्ये खूप साऱ्या अशा प्रकारच्या वस्तू आपल्याला AIच्या माध्यमातून बघायला मिळतात. तर हे काही छोटे छोटे उदाहरण आहेत आपल्या दैनंदिन जीवनातील, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. किंवा तुम्ही पूर्वीचा जो उसाचा रस काढून द्यायचे ज्या काही व्यवसाय आहेत, तुम्ही जर ते बघितलात तर ते वेगळ्या प्रकारचे होते आणि आता जर तुम्ही बघितलात तर ते आधुनिक पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. तर हे एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे ग्राहकांना काय अपेक्षित आहे त्यानुसार या ठिकाणी वस्तू तयार केले जाऊ शकतात. पुढे आहे बघा, माहिती व आकडेवारीचा वापर. विक्रीचा निर्णय घेण्यासाठी विविध माहिती आणि आकडेवारीचा वापर केला जातो. यामध्ये ग्राहकांची खरेदी पद्धत म्हणजे ग्राहक कशा पद्धतीने खरेदी करतात,
बाजारपेठेतील बदलांचा अभ्यास केला जातो. यामुळे योग्य विक्री धोरण तयार करणे सोपे होते. बघा, ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर त्या ग्राहकांचं गरजा काय आहेत, तो ग्राहक वस्तू खरेदी करत असताना कशा पद्धतीने खरेदी करतो, या सर्वांचा अभ्यास केला जातो आणि ह्या अभ्यासाच्या माध्यमातून सर्व माहिती आकडेवारी गोळा केली जाते आणि या आकडेवारीच्या माध्यमातून विक्रीचं धोरण कंपन्या तयार करत असतात. पुढे बघा, ग्राहक संबंध व्यवस्थापन. ग्राहकांशी चांगले आणि दीर्घकालीन संबंध ठेवण्यासाठी CRM म्हणजे ग्राहक संबंध व्यवस्थापन अशा प्रकारची प्रणाली वापरली जाते. त्यामध्ये ग्राहकांची माहिती आणि व्यवहार व्यवस्थापित करणे सोपे होते. यामुळे ग्राहक समाधान आणि विक्री वाढते. उदाहरणार्थ बघा, तुम्ही एखादं ब्रँड वस्तू खरेदी केलात. समजा तुम्हाला शूज घ्यायचे आहेत. तुम्ही समजा रेडचिप किंवा बाटा यासारख्या कंपनीचे जर तुम्ही शूज घेतलात तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, तुमची माहिती त्यांच्या वेबसाईटला जतन केली जाते. त्यांच्या वेबसाईटला ती माहिती भरली जाते आणि जेव्हा भविष्यामध्ये त्याच्यावर काही ऑफर असतात तेव्हा तुम्हाला त्याच्याकडनं मेसेजेस किंवा ऑफर, डिस्काउंट हे तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या त्या मोबाईल नंबरला वारंवार तुम्हाला ते पाहायला मिळतात. म्हणजे हे एक ग्राहक संबंध व्यवस्थापन आपल्याला म्हणता येईल. अशी खूप साऱ्या वस्तूंची माहिती आहे. तुम्ही जर समजा सोशल मीडियाला एखादा वस्तू सर्च केलात तर तुम्हाला ते वारंवार तीच वस्तू पुन्हा पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी सोशल मीडियावर, फेसबुकवर समजा, यूट्यूबवर म्हणा किंवा इंस्टाग्राम अकाउंटवर तुम्हाला वारंवार ती वस्तू त्या ठिकाणी त्याची जाहिरात पाहायला मिळते. त्यानंतर पुढं आहे बघा मित्रांनो, ई-कॉमर्स आणि ऑनलाईन व्यापार. हे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आज आपण बघतो इलेक्ट्रॉनिक कॉमर्स किंवा त्याला आपण इंटरनेट कॉमर्स असं देखील म्हणतो. आज आपण घरी बसल्या ठिकाणी अगदी एका सेकंदामध्ये काहीही ऑर्डर करू शकतो, मागवू शकतो, बुक करू शकतो. उदाहरणार्थ रेल्वेचं तिकीट, बसचं तिकीट आहे समजा, बरोबर आहे. म्हणजे आपण घरी बसल्या ठिकाणी त्यावेळी कोणत्याही वेळी आपण ते बुक करू शकतो. काही ॲप्स आहेत, त्या ॲप्सच्या माध्यमातून 24 तास ही आपल्याला सेवा उपलब्ध आहे. बघा, ऑनलाईन खरेदी विक्रीमुळे कंपन्यांना मोठी बाजारपेठ मिळाली आहे. ग्राहक घर बसल्या ठिकाणी इंटरनेटचा वापर करून कोणतीही वस्तू या ठिकाणी खरेदी करू शकतात. यामुळे विक्रीची व्याप्ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे. बघा, नेहमीचे दुकान असतात आपल्या आजूबाजूला जे आपण बघतो ते 10ला रात्री बंद होतात, 9ला बंद होतात. परंतु हे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत, फ्लिपकार्ट आहे, अमेझॉन आहे, हे जे ॲप्स आहेत ते रात्री पण चालू असतात. म्हणजे 24 तास ही सेवा उपलब्ध आहे. तुम्ही रात्री कधीही त्या ठिकाणी बुक करू शकता आणि तुम्हाला ती वस्तू येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये किंवा 5-6 दिवसामध्ये तुमचं जे काही अंतर आहे त्यानुसार तुम्हाला ती वस्तू उपलब्ध होतात. त्यानंतर पुढे बघा, कौशल्य विकास आणि प्रशिक्षण. विक्री प्रतिनिधींना, जे काही सेल्स एजंट आहेत त्या लोकांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर, विक्री तंत्र ते शिकवले जाते आणि अशा प्रकारच्या प्रशिक्षणामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते. म्हणजे कार्य करण्याची क्षमता त्यांची वाढते. यामुळे विक्री संघ अधिक प्रभावी बनतो. जे काही नवीन लोक आहेत त्या नवीन लोकांना या ठिकाणी शिक्षण म्हणजे थोडक्यात काय, प्रशिक्षण, त्यांना ट्रेनिंग या ठिकाणी दिलं जातं. हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढे आहे सोशल मीडिया मार्केटिंग. बघा विद्यार्थी मित्रांनो, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब यासारख्या माध्यमांचा विक्रीसाठी वापर वाढलेला आहे. या माध्यमाच्या माध्यमातून कंपन्या ग्राहकापर्यंत सहज पोहोचतात. बघा, आज आपल्या या समाजामध्ये, आजच्या युगामध्ये सर्व जे काही व्यक्ती आहेत, अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत सर्व व्यक्ती या ठिकाणी फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्याला बघायला मिळतात. आणि त्यासाठी कंपन्या काय करतात, या सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना आपल्या वस्तूपर्यंत ते पोहोचवतात. म्हणजे ग्राहकांना काय हवं आहे ते त्यांच्या रोज बघण्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून. बघा, तुम्ही व्हिडिओला एखादी वस्तू तुम्ही सर्च केला तर तुम्हाला प्रत्येक वेळी तुम्हाला ती वस्तू, जोपर्यंत तुम्ही ती वस्तू खरेदी करत नाही तोपर्यंत तुम्हाला फेसबुकला तुम्हाला तीच वस्तू दिसेल. तुम्ही इंस्टाग्राम ओपन करा, तुम्हाला परत त्याचीच जाहिरात दिसेल. तुम्ही यूट्यूब ओपन करा, परत तुम्हाला त्याच वस्तूची जाहिरात दिसेल. म्हणजे हे काय आहे, सोशल मीडिया मार्केटिंग आहे, बरोबर आहे. म्हणजे याला आपण सोशल मीडिया मार्केटिंग असं म्हणतो. त्यानंतर ग्राहक अनुभवावर भर.
कंपन्या केवळ विक्रीवर नाही तर ग्राहक त्यांच्या अनुभवावर लक्ष देतात. ग्राहकांना चांगली सेवा आणि सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे ग्राहकांचं समाधान वाढतं आणि निष्ठा वाढतं. शेवटचं आहे बघा यामध्ये जागतिक बाजारपेठेचा विस्तार. आधुनिक तंत्रज्ञानामुळे कंपन्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळालेला आहे. ऑनलाईन माध्यमातून परदेशातील ग्राहकापर्यंत पोहोचणे शक्य झालेलं आहे. यामुळे विक्रीच्या नवीन संधी निर्माण झालेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक तंत्रज्ञान आणि बदलत्या बाजारपेठेमुळे विक्री व्यवस्थापनात अशा अनेक प्रकारचे नवीन प्रवाह निर्माण झाले आहेत. या प्रवाहांचा जर योग्य वापर झाला तर विक्री वाढवता येतं, ग्राहकांचं समाधान या ठिकाणी करता येतं आणि व्यवसायाचा विस्तार देखील या ठिकाणी करणं शक्य होतं. तर हे खूप महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विक्री व्यवस्थापनातील नवीन कल किंवा आधुनिक प्रवाह याविषयी आपण माहिती बघितली. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. आणि अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा आणि अधिक अपडेट पाहण्यासाठी आपलं माय कॉमर्स लॅब या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही तिथेही जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट या ठिकाणी पाहायला मिळतील. चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.